प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, बंधुजनो, तुम्हास ठाऊक आहे की माझ्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली आणि हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्या विषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असताना जे जोखड आपले पूर्वज आणि आपणही व्हावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? तर मग त्यांच्याप्रमाणेच आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. तेव्हा सर्व लोक गप्प राहिले आणि बर्नबा आणि पौल यांनी आपल्याद्वारे देवाने परराष्ट्रांमध्ये जी जी चिन्हे आणि अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, बंधुजनो, माझे ऐका. परराष्ट्रातून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे शिमोनाने सांगितले आहे आणि ह्यांच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की ह्यानंतर मी परत येईन आणि दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन, ह्यासाठी की इतर माणसांनी आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा. हे जे त्याला युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. यास्तव माझे तर मत असे आहे की जे परराष्ट्रातून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये, तर त्यांना असे लिहून पाठवावे की मूर्तीचे अमंगळपण, जार कर्म, गळा दाबून मारलेले प्राणी आणि रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा. कारण प्राचीन काळापासून दर शब्बात दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.